ओपन. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेलो का नाहीचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं मला काय सबंध. आणि तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोण सांगितलं. आम्ही कीर्तनकार नाहीत, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे पोस्टमन आहेत. तुम्हाला कळलं. आम्हाला जसं आता मारुती पुढे सप्ताह वर्धापन देणे, मारुती बुद्धी देईल तसं कीर्तन. तुम्हाला पटवा अथवा न पटवू, तुमचं आमचं काय संबंध आहे. त्याचं कीर्तन त्याच्या मंदिरात कीर्तन आहे, त्याचा वर्धापन दिने 15 वर्ष झाली सप्त्याला, तो ठरविल. तो जशी आपल्याला बुद्धी देईल. कारण तुका म्हणे मज बोलवितो देव. आपल्या हातात काय, आपण फक्त बुजगावणे ठरवणारा तो आहे. आपण फक्त वांग्यातलंय, वारं आलं हल्ला, वारं आलं हल्ला. आपल्याकडं काय हातात आहे, काहीच नाही. काय हातात, तुमच्या हातात आहे. आणि हाय मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. आता सुरुवात झाली अभंगाला, आता फक्त प्रश्न उत्तरच शेवटपर्यंत. 2 मिनिटं देणार मी ह्या प्रश्नाला तुम्हाला. तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमवतोय ती तुम्ही कमवता कोणासाठी. पोरांसाठी. बसलेल्या पैकी कोणत्या बापाचा पोऱ्या बाप मेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे, त्या बापानं बोट वर करायचं, त्याचा भव्य नागरी सत्कार करणार मी इथं. कर बोट नाही. मग ही झकमार आहे तुम्हाला सांगितली कोणी. याचं उत्तर आहे अज्ञान. याचं उत्तर आहे अज्ञान. आता दुसरा प्रश्न आहे, त्याला 5 मिनिटं आहे. महिला आता नुसते प्रश्न उत्तर दे. दुसरा प्रश्न आहे, त्याला 5 मिनिटं आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळी, तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढं कमावलंय तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार. मेलो का उपभोग घेणार कधी. 50 तर झालोय, शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग घालेल आहे, माग मुळ्याचा तठानका चालू आहे, पुढं मुतखडा वळवळ करतोय, उशाला झोपेच्या गोळ्या, पालत व्हायची, उताना व्हायची, तोंड वास व्हायची, तोंड भेटवायची, काहींना जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना एक, पुन्हा वर उठताना एक, काहींना बाथरूमला जाताना गोळे, इकडं खाली तरच इकडं पडत, इकडं खाली ना इकडं पडत. मग आता मला सांगा, तुम्ही हे कमवणार गमावणार कधी. त्याचं उत्तर सांगा. काय कमवायचं असेल ते 50च्या आत बस. गाडी बिडी बंगला आणि पैसे कमवले पाहिजे. हे लोकांचं ऐकू नका. पैसे नसल्यावर कुत्रही चरित नाही. तुमच्याकडे 100 रुपये नाही, हिंडाभर जात्रात कोण तुम्हाला चहा पाहिजे. तो हे पखवादे बिखवादे गायक वादक ध्यानात ठेवा. पैसे कमवा, दुनिया मरू दे तिकडं. दुनियाचं काय घेणार, दुनिया वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. पैसे नसल्यावर कोण खातं. फक्त पैसे कमवताना 2 गोष्टी करायच्या, ते कोणाच्या तळतळाटाचे नको आणि अनितीचे नको. पोतभर नोटा कमव ना रोज. 5,000 रुपये कांदा गेला ना, 5 लाखाचा कांदा जाऊ दे ना, 2 लाखाची बुलेट घे ना पोराला. पुढे चोऱ्या केल्यात आपण. 8 लाख रुपये बागाचे झाले, चाल 5 लाख 5 तोळे सोनं करून टाक बायकोला. चाल, आपण कमवतोय, आपण खाल्लं पाहिजे. काय मत आहे तुमचं. आपण कुठं बँका लुटले का, पतसंस्था लुटलेत का, कोणता कमिशन काढले का, टक्का काढलाय. घामाचा पैसा कमवायचा नाही असं एकाही ग्रंथात लिहिलं नाही. घामाचा आहे. पोराचं, आमच्या पोराचं खवाट गेलंय कांद्याला पंप आणून आणून, थोडेफार पैसे मिळू द्या ना. आणि मिळाले त्याला पैसे, त्याला वाटलं गाड्याला घ्यावं, घेतलं. त्याला वाटलं गाडी घ्यावं, घेतली. 5 लाखाचा कांदा गेला, खर्च जाऊन 3 लाख रुपये उरले. 1 लाखाची त्यानं गाडी घेतली, घेऊ द्या ना. त्याची घामाची आहेत का, त्यानं लुटलाय कोणाला नाही. आणि कष्टाला पैसा कमवायचा नाही हे तुम्हाला सांगितलं कोणी. वावळ हे काय. काही लोक म्हणतात मला काय करायचं पैसा. तुला काय करायचं कळण, कोपऱ्यात पडलं. काय करायचं काय करत नाही. शिष्य बिष्य सगळे लबाड. कोण गुरु कोण शिष्य. मुंडकं दाबतील गुरुचं जर माला असला गुरुच्या उशाला तर. काय झालंय आता, हे माझं मशीन चांगलंय म्हणून लोक तारीख घेतात. उद्या माझ्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं, बाबा गेला उडत. लोकांना काय घेणार. लोक वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून जाणार. लोकांना काय घेणार. आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, काय उपयोग घेतात. आपले गुडघे गेले, दिंडी निघाली. हे नाही झोप. आता काय हे इंदुरकरचे वाक्य आहेत भाऊ. अंगातली ताकद
आणि खिशातला पैसा संपला का जगातून तुम्ही संपले. तुमच्या खिशात माल आहे आणि अंगात ताकद आहे तर जगातली सगळी माणसं तुमचं पुढं पुढं करतील. आणि ज्या दिवशी पैसा संपेल आणि जी लोक तुमच्याशी अतिशय चांगलं वागतात तीच माणसं तुम्हाला आतून धोका देतात, हे ध्यानात ठेवा. वेळेला तोंडावर वाईट बोलणारी माणसं कितीतरी पटीनं चांगली बोलतात आणि पुन्हा नाव घेत नाही, म्हणजे तुमची लई लाल करतात. ग्रामपंचायतीचे पैसे ज्याच्या का वाटाय दिले, वाटलेच नाही, आपलाच कार्यकर्ता आणि आयुष्यभर आपल्याच संघ. मतदाना दिवशी गायब, दुसऱ्या दिवशी पडल्यावर आला आणि म्हणलं आमचं गावच नालायक आहे. आणि आपण ह्याच नालायकांवर विश्वास होतो, हाच नालायकपणा आहे. वेळेला नंगाट बोलणारी माणसं परवडली पण स्तुती करणारी लोक योग्य नाही. तुमचं काय मत आहे? जी माणसं तुमच्या भोवती तोंड भरून तुमचं चांगलं बोलतात धोकाच. हा, वेळेला शिव्या देणारा माणूस चांगला. काय मत आहे तुमचं? तुमचं तर डोकंच बंद. तो शिव्या देतो पण नंतर प्रेमाने बोलतो. पण जे प्रेमाने बोलतात त्याला मराठीत खेळसानं गळा कापणं म्हणतात. तुम्ही अभ्यास करा ना. कट्टर विरोधक होता, असू द्या ना, गाठा पाण्यात टाकला, टाकू द्या, पण तोच कट्टर विरोधक, तोच तुकोबरायची आरती लिहून मोकळा झाला. काय बोलता तुम्ही? आणि तोच विरोधक म्हणतो ब्रह्म आणि तुकोबराय एक होते, मग बंबाजी परवडला का नाही? बोला. तोच विसोबा खेचर खापर नव्हता देत, नाही ना देऊ द्या. ज्ञानोबाची टेस्ट झाली, जठरागली पेटवला, पेटू द्या. पण तोच विसोबा खेचर नामदेवरायाचा गुरु झाला, इतकं देऊ द्या ना. पण जर चांगली तोंडावर बोलणारी माणसं असती तर कामच करणार. आणि आतापर्यंत तुम्हाला धोका कोण दिलाय? काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं, मेंदूत. प्रेम बिम काही करीत नाही पोरी, कधीच कुणावर प्रेम करीत नाही. पोरगी फक्त एटीएम मोकळं करते, प्रेम हा तिचा विषय नाही. तिला मोठ्याचं दिसलंय, भिकारी करायचंय, गाडीवर बसायला मिळतंय, मोबाईलला बॅलन्स मिळतोय, हॉटेलिंग होतंय, ब्युटी पार्लरचा खर्च होतोय, कोणत्याही शिंगराच्या मागं बसायला हरकत नाही. त्यानं लग्नाची मागणी केली का हिनं म्हणायचं मी 9वीला जॉईंट आहे, मग त्यानं 10 रुपयाला सुरुवात करायची. जिंदगी माझी बर्बाद झाली, पेन मर. आणि तो म्हणतो तिने मला शब्द दिला, तुला काय एकट्याला दिलता? हे सगळं लबाड आहे. हे बरे, हे सगळं लबाड आहेत, कोणी करीत नाही. 3 वाव्या संपल्या. तुम्ही कमावता पण 50च्या आत मजा हाना. तुमचं काय मत आहे? आता खरं सांगू का, 50च्या पुढचं जे जगणं आहे ना ते लाचारीचं जगणं आहे. काय मजेचं जे जगणं आहे ना ते फक्त 50. म्हणून जेवढे राजे झाले आणि जेवढे संत झाले ते 60च्या आतच गेले. आणि 60 माणसं, शहाण्या माणसांनी ह्या जगात जास्त दिवस राहू नये. 90, 92 मजा नाही त्याच्यात. 55, 56, 60 बस ओके. मग त्या नाताना मिशा वाढायच्या, नागपुरीत वाटं घालायची, काय ते जगण्याला मजा आहे. बायकोनं म्हणायचं बरोबरीचं एक नाही राहिलं, अजून पोरावानी उडी आणतोय, मी आज काय पाप केलंय. सुनानं म्हणायचं अख्खा वाडा खाली झाला आणि हा अजून पोरावानी उडी आणतोय. मग सुनानं चहा पेताना म्हणायचं डोस, जेवताना म्हणते घालते तुझ्या मड्यावर. मग त्यानं म्हणायचं आता माय बोगे घाल जगून बोगे. 60 वर्षाच्या पुढचं जगणं लाचारीचं आहे, हा धोका देतो. गुडघे गेले, जाणारच भाऊ. तमाशात बायांना खडे हल्ल्यावर गुडघे काढ.
तुझ्या पायी गावात तमाशा यायचा बंद झाला असा नमुना गडी तू तांब्यात कोळशे घालून टोपीला इस्त्री मारित होता तमाशाच्या दिवशी. म्हणजे तू काय सुईचा होता काय? काय आलं देव सोडीन कोणाला? मला दोघ जण सोडित नाही कोणाला, मृत्यू आणि काळ. आता अभंगाला सुरुवात झाली. आता फक्त पहिला मंडळ पोरं सोरं पोरी बिरी बोलत जायचं. आता बोलावं लागेल तरच कळेल अभंग अवघड आहे. एक पहिला नीट बस आहे, सरळ बस. पहिला प्रश्न आहे. आता हा म्हणा नाही तर नाही म्हणा, जगात देव आहे का? हा म्हणा नाही म्हणा. आहे, सावध बर का, घोटाळा झाला बर का. जगात देव आहे, उत्तर आहे का बर का? जगात देव आहे. माझा प्रश्न आहे का? तुम्ही मला उत्तर दिलं आहे. माझा लगेच दुसरा प्रश्न आहे, बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का? तुमच्याकडे उत्तरे नाही. आता सावध राहा. आहे पण पाहिला नाही. आता उत्तर द्या पटापटा. लाकडात अग्नी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. फुलात सुगंध आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता पुन्हा उलट फिरा. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची सेवा केली तर आहे. आता पुन्हा उलट फिरा. तिथंच लाकडाची राख होईल, राखीचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा संतांची कृपा झाली, देव नाही भेटला तरी चालेल. मी तर म्हणतो देव भेटूच नाही. देव नाही भेटला तरी चालेल, कोण भेटावेत? आणि संत जर भेटले देव आपापच भेटतो. उलट आहे, तिथं थोडं जड आहे. लाकडाची राख झाली, लाकूड होणार नाही. ऊसाची साखर झाली, ऊस होणार नाही. एकदा ज्ञान आलं ना, दुःख येणार नाही. दुःखाचा काय संबंध ज्ञान आलं? आता हे जे आपले जे दुःख आहे नाही, पोरं बरोबर नाही, सुनबाई धावती, हे काही कौतुकाचे दुःख आहे काय? हे आपण कुठाने करायचे देवांनीच करायचं? तुला कोण सांगितलं होतं? आणि तुम्ही पाप करायची देवाच्या पायावर नेऊन टाकायचे, कोणता नियम आहे? देवा माझ्या पोराला बुद्धी दे. तुला सांगितलंच कोणी होते कुठाने? तुला समजत नाही का? 80% महिलांना एकच आजार आहे, सारख्या भुकातात. माई सून मा ऐकत नाही. तू कोण लागून गेली? अय कोण तू कोण शहाणी आहे बा तुला सुनाना ऐकायला? तुला समजत काही? सून तुझ्या पोराची बायको आहे, तुझी कोण आहे? अय कोण तुझी? तिने तो बैल विकत घेतला, ती गाड्याला धरीन नाही तर कांद्याला धरीन. तुला करायचं काय? तुला अर्धी मिळेल ती गप खाईन मर ना. काय लोक, तुमचा आणि जगाचा काय संबंध आहे? आपण थकलो, जग संपलं. काय घेऊन बसले? आता पुन्हा उलटे फिरायचं आहे. तुम्ही मी सगळे देवाची लेकर आहेत. घुसलो बरं का आपण आता. म्हणजे देव आहे, फक्त आपल्याला का दिसत नाही? का आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आई बाप हेच देव आहे. महाराज आता लोक नुसते म्हणतात लय विकास झाला, जग सुधारलं. आता काय बोलू नये महाराज. आज अशी परिस्थिती आहे महाराज, लोक फक्त कपड्यात आणि घरात सुधारलेत. महिला मंडळ काही घरांमध्ये म्हाताऱ्या माणसांचे असे हाल आहेत. ज्या खोलीमध्ये म्हातारा आहे महाराज, त्या खोली जर माणूस भेटायला गेला आणि दार जर उघडलं तर त्याला उलटी होते. इतक्या घाणीत म्हातारा आहे महाराज, इतक्या घाणीत. त्याची लघवी तिथंच आहे, त्याचा स्वयंपाक शिळा तिथंच आहे. फक्त वर गप्पा आणायच्या, वर गप्पा आणायच्या, कडक टोप्या घालायच्या, पांढरी केस काळी करायची, मिशा काढायच्या, बारीतले ब्रँड प्यायचे, शहाणपणाच्या गप्पा आणायच्या, बायकोला 2-4 घोडे लावायचे, वरून कडक राहायचं. फक्त कुटुंबांच्या बाबतीत सगळी माणसं फेल आहेत. तुमचं काय मत आहे? अक्षरशः काही माणसं इतके नालायक आहेत. पाहुणे जर आले पोरीला, बरं म्हातारा कोंडून घेते हो. त्या म्हाताऱ्यानं बैठकीत यायचं नाही का? म्हातारा डोक्यातून गेला, तो काही बोलल, डोक्यातून गेला. काय अवस्था आहे मला? फक्त बोलायचं नाही कोणी. आता माझी 30 वर्ष गेले, 31 वर्ष लागलं मला महाराज झाल्याला. 31 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो. थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे महाराज, मी फक्त खरं बोलतो. खरं बोलतो, नाही तर अक्षरशः तुम्हाला सांगतो महाराज, वाईट वाटतं बोलू नये. एक मुलगा आईतून व्हायला राहतो, एक. काय त्या कुटुंबांमध्ये खरं राहिलं मला सांगा? काय अर्धी भाकर तुम्ही आईला घालू शकत नाही? अरे नाही तर निघतील 20 महिला का स्वतःच्या नातवाला मांडीवर घेऊ शकत नाही आजी?
नाही. आणि तिची सून बचत गटाचा अध्यक्ष आहे. ती महिला सुधाराय निघाली गावात. आणि आजीच्या मांडीवर नातू द्यायचं नाही. नाही, तुम्हाला माहित आहे का किती रडणारा नातू आजीच्या मांडीवर झोपला ना, त्या मांडीत इतकी ताकद आहे, मांडी हल्ली तरी नातू झोपतोय. काय ताकद आहे, नुसती हलवायची आणि त्या पोराच्या डोक्यावर इथं आजीनं थापायचं थापायचं, हळूहळू झोपला नातू. आज आयांना नातू पायची पंचायत झाली मला. नाही हो, कुशल म्हणते बाया कामाई सासू अडाणी आहे म्हणून मी तिच्याकडे पोरग देत नाही. अडाणी बाई का पोरग द्यायचं नाही? अरे अडाणी बाईचं दूध पेलेल्या नवऱ्याचा पगार तुला चालतो आणि अडाणी बाई चालत नाही? कीर्तन करून आणि सत्य करून करायचं काय? जोपर्यंत तुम्ही कुटुंबात बदलत नाहीत तोपर्यंत बाहेरच्या बदललेल्या कवडीची किंमत नाही. तुमचं काय मत आहे? गाड्यांना बंगल्यांना करायचं काय? जेव्हा वट्यावर म्हातारा खुर्ची टाकून बसेल ना, तो बंगला शोभून दिसतो, शोभून दिसतो. शोभून जाऊ द्या, चप्पल तुटली त्याची, पण खुर्ची घेतो आणि वट्यावर बसतो, काठी हातात. राम राम, शोभतो का नाही बंगला? शोभून दिसतो बंगला. जा तर बंगल्यात काही असू द्या, काही असू द्या नाही तर नसू द्या, पण वट्यावर चपला काढल्या पाहून काही काही बाया अशा आहेत महाराज, कौलाचं घरी पोराचं शेणानं सारवेले, पण आजीबाई आहे ना, पोटं घेते, वट्यावर बसते, असा एवढा एवढा झाडू घेते, अख्खा वट्टा झाडते, अख्खा वट्टा बसून चुलीक जाते, चुलीपाशी झाडते. आणि सूनमाई शेतातून यायला उशीर होईल ना, हळूहळू चूल पेटवते, बटाटे कापून ठेवते आणि हळूहळू दमादमानं नातीला जवळ घेते आणि तिला असा असा मसाला काढायला सांगते. एवढा कर, भातही करून ठेवते. काय माणसं, म्हातारी माणसं कुठं फुकाट खातात काय? नाही, पण लोकांनी म्हाताऱ्या माणसांचे हाल केले महाराज. तुमचं काय मत आहे? आणि दहावी मोठाले घालायचे, दहावी अशी घालायचे, फार येड्या बाबळीला बोर्ड याचा बाप गेला तर. हा प्रवचन मंटम बिट ठोकायचा, चप्या बिप्या करायच्या, शेंड्या बिंड्या काढायच्या, दहाव्याला भाषणं ज्यांनी बाप उचलून आपटले त्यांची ठेवायची आणि अख्ख्या गावाला बुंदी घालायची. आणि दहाव्याच्या दिवशी संध्याकाळी ती या भावांच्या कुद्या मटकीचे तू दे, आचार्याचे मी देतो, झाल्या मारामारी. आणि दहावा जोरात. खरंय का खोटं बोल? आणि दहाव्याच्या दिवशी संध्याकाळी प्रत्येक घरात मारामारी आहे, तुमच्या आहे माझ्या प्रत्येक घरात कुद्या आहेच. त्या बहिणी दरिद्री मुकामार राहतात, त्यांना लय प्रेम बापाचं, थोबाडवाशी ती बाप मिळाला तर आली नाही कधी, पण दहाव्याच्या दिवशी थांबली. आता थांबते 3 दिवस, का घर बिघडून थांबते तू, मुलत ना तिकडं जायला. आणि बरं राहती तो टोणगा घेऊन राहती, तो नवरा ना आलाय, त्यानं जेवताना काहीतरी खुसपाट काढायचं, द्यायच्या भावांच्या लावून. खरंय का खोटंय बोला? आणि हिनं म्हणायचं मा नवरा तरी कुठे चुकीचं बोलला, ठुलाच का आला इथं तो, तिकडं दे ना वड्याला उचकून तो. अरे काही झालं तर ते भाऊ आहे, उद्या एका बोटाची कळ एकालाच लागणार आहे. या बोटाला जखम झाली तर पाणी ह्या डोळ्यातून येणार आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातून नाही येणार. या पायाला जखम झाली तर अख्ख्या अंगालाच जखम होणार आहे. शेवटी नाते रक्ताचे आहेत, काही झालं तर भाऊ येतो. आणि यांनी बिघडून दिले पार घर, घरात राहिले नाही महाराज. गावांचा तमाशा, घरांचा तमाशा. गावांचं तर फार वाटलं गेलं ह्या गाव पुढाऱ्यांनी. हा या गटाचा तो त्या गटाचा, हा या साहेबाचा तो त्या साहेबाचा, दिल्या पार्ट्या करून गावात पेटवाटा प्रिया. आणि होऊ द्या कुद्या बिकार आवलं दिसे नाही कळायचं, पण गाजर काही कळत नाही. आणि बायको कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली. काय हे मी बोलत नाही, जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुशी. काय ओवी आहे माऊलीची. मग माणसं जगातात कसे सांगू का तुम्हाला? ओवी आहे बरं का. वासरू मेलं गायचं मेलं, गाय काही दूध देत. मग शेतकऱ्या काय रे, त्यानं वासरू फाडलं, भुसा भरला आणि गेलं काही पुढं उभं, आणि गायनं दूध दिलं. पण हा प्रयोग फक्त जर्शीलाच चालतो. गावरांना कर बरं, एका लातात गडी घरात आणि तांब्या अंगणात. जर्शी तर काय नाही, जर्शीला मालक प्याला तरी पाना तेवढाच. जर ओवी बर का, ओवी इतकी सुंदर आहे 3ऱ्या अध्यायात.
सत्याचा भोकसा काढिला. काय ओवे महाराज, सत्याचा भोकसा काढिला आत तृण वटा भरिला. ज्ञानोबराय म्हणले सत्य काढलं आणि आतमध्ये काय भरलाय? भुसा. जसे एवढे कीर्तनात बसे लोक आहे ना माझ्या सगळे सगळे, हे फक्त वरून चांगले आहेत. बोला तुमचं काय मत? भुसा. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं भाऊ पाया पडतोय, बाई सही कर ग, सही कर. थांब त्यांना विचारू दे, त्यांना म्हणजे देव्या एवढ्याला. तो म्हणतो लावून धर, लावून धर. म्हणणारे मायाच पुढे बसले. पा आता काय लावून धर, 1,00,000-1,50,000 मिळतील, लावून धर. अरे जमिनी गेल्या, काहींच्या रोडमध्ये गेल्या, काहींच्या विमानतळात गेल्या, काहींच्या समृद्धीत गेल्या, पैसे परत गेले, पण बहिणीने सह्या केल्या नाहीत. अशा इथं 3 जणी आहेत. नाव सगळं सांगल आणि ती म्हणती मी पैसे जाऊन दिले, पण सही सांगाय तरी लाज वाटत तुला. आपलं काम थोडं नांगाट आहे. मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला, आपलं तुमची माझी वाटलं तर पहिली शेवटची गाठ. परत आपलं तोंड पाहू नका. मी पण खरं ऐकायला शिका. काय मत आहे तुमचं? म्हटलं ते पुन्हा तोंड पाहू नका माझं. आपण देवाची लेकरं आहे. इथं आपण 13 मिनिटापूर्वी होतो. तुम्ही काय काळजी करायची नाही. आणि हे गाव आहे. हे बऱ्या नीट बस. हे गाव आहे, हे गाव आहे. हे ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, आणि अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे. आणि ज्ञानोबारायनं स्पष्ट लिहिलंय, हे मन मेशी करी, माझ्या भजनाला प्रेमाची आवड धर. आणि ज्ञानोबारायनं हरिपाठात सांगितलंय, मनो मार्गे गेला मुकला. हे मन आहे. आणि मन झाला या गावचा पाटील. कोणत्या? हे बरे हो, कोणत्या गावचा? या गावचा म्हणजे नेर खेड्याचा नाही, ह्या गावचा. आणि ह्या गावचा पाटील मन आहे. आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू गडी आहे थोडा. कोण? कोण? मन. आणि त्याला एक प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. तुला गर्लफ्रेंड आहे का? नाही? मग प्रयत्न चालू आहे. बर. हे त्याला एक प्रियशी आहे. कोणला? गेलं बाबाला. मनाला. आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. डोकं